गुड मॉर्निंग स्टुडंट. क्लास TYBCom 2019 पॅटर्न, सेमिस्टर 6, सब्जेक्ट कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग, थर्ड टॉपिक प्राइसिंग डिसिजन. प्राइसिंग डिसिजनचा आज आपण सेकंड प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. सेकंड प्रॉब्लेम समजावून घ्या प्राइसिंग डिसिजनचा. ब्रह्मा लिमिटेड बांद्रा currently produce 10,000 units per month. 10,000 युनिट करंटली प्रोड्यूस केले जातात पर मंथ अँड सेल्स देम ॲट ₹120 पर युनिट. आणि त्यांची जी सेलिंग प्राइस आहे ते ₹120 पर युनिट आहे. द कंपनी मॅनेजमेंट हॅज ॲग्री टू अ ट्रेड युनियन डिमांड for 12.50% increase in direct labor charges, which will be implemented from next month. कंपनीच्या मॅनेजमेंटने काय केलं तर ट्रेड युनियन बरोबर त्यांची जी डिमांड होती तर ती ऍग्री केलेली आहे की 12.5% जे डायरेक्ट लेबर चार्जेस आहेत ते काय करायचे, इन्क्रीज करायचे, वाढवायचे. द क्लासिफाईड, आणि ते कोणत्या महिन्यापासून, नेक्स्ट मंथ पासून. The classified current cost of production include following unit marginal cost. एका युनिटची मार्जिनल कॉस्ट जी आहे किंवा त्यालाच आपण व्हेरिएबल कॉस्ट देखील म्हणतो, तर ती खालील प्रमाणे आहे एका युनिटची. त्यामध्ये रॉ मटेरियल कॉस्ट आहे ₹48 पर युनिट, डायरेक्ट लेबर चार्जेस आहेत ₹20 पर युनिट, चार्जेबल एक्सपेन्सेस आहेत ₹2 पर युनिट, अँड व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट 100% ऑफ डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरचे 100%. डायरेक्ट लेबर 20 आहे म्हणून व्हेरिएबल सेलिंग कॉस्ट पण किती आहे, 20 आहे. आणि अशी टोटल जी आहे कॉस्ट कॅल्क्युलेट केलेली, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मार्जिनल कॉस्ट, तर ती आहे ₹90. द कंपनी मॅनेजमेंट इज कन्सिडरिंग द फॉलोइंग 2 strategies to neutralize the increase in cost with a view to maintaining same profit at a current level. आता साहजिकच जर डायरेक्ट लेबर चार्जेस वाढले तर काय होणार आहे, तर कॉस्ट सुद्धा काय होणार आहे, वस्तूची वाढणार आहे. कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, खर्च वाढणार आहे म्हणजे कॉस्ट पण वाढणार आहे. मग कंपनीने काय ठरवलं की प्रॉफिट पण सेम मेंटेन करायचं आहे आणि जी कॉस्ट आहे ती न्यूट्रल करायची आहे, म्हणजे इन्क्रीज जी होते तर ती न्यूट्रल करायची. तर त्यासाठी 2 स्ट्रॅटेजी ठरवल्या. तर त्या 2 स्ट्रॅटेजी काय आहेत त्या पहा. फर्स्ट आहे इन्क्रीज द प्रोडक्शन अँड सेल सुटेबली विदाउट चेंजिंग मार्केट प्राइस, with the assumption that expanding market will absorb the additional volume of sale. How much should be the production and sale to maintain the same level of profit, and what will be the revised PV ratio? मार्केट प्राइस चेंज नाही करायची, म्हणजे सेलिंग प्राइस चेंज नाही करायची, तर काय करायचे, विथ assumption that the expanding market will absorb and the additional volume of sale. मग सेल्सचा व्हॉल्यूम वाढवायचा. हाऊ मच वुड बी द प्रोडक्शन अँड सेल्स टू मेंटेन द सेम लेवल ऑफ प्रॉफिट. त्यासाठी किती प्रोडक्शन करावं लागेल आणि सेल मेंटेन करावे लागतील, सेम प्रॉफिट जर ठेवायचा असेल, आणि पीव्ही रेशो काय असेल. त्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी सांगितली आहे, इन्क्रीज द इनव्हॉइस प्राइस सुटेबल. इनव्हॉइस प्राइस काय करायची, वाढवायची, बट मेंटेन द प्रोडक्शन अँड सेल्स ॲट द करंट लेवल. इन्क्रीज the sales commission to attract dealer and maintain the sale will increase the variable selling cost by ₹5 per unit. जी variable selling cost आहे ती ₹5 पर युनिटने काय करायची आहे, वाढवायची आहे. कमिशन द्यायचंय, जे डीलर्स आहेत तर त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी सेल्स कमिशन द्यायचं, आणि जी इनव्हॉइस प्राइस आहे ती सुटेबली इन्क्रीज करायची, परंतु प्रोडक्शन काय करायचं आहे, मेंटेन करायचं आहे.
आणि सेल्स सुद्धा करंट लेवलला मेंटेन करायचे. अशा 2 स्ट्रॅटेजी वापरायच्या. यू आर रिक्वायर्ड टू रेकमेंड a suitable inflated price to maintain the same level of profit and new PV ratio. 2 रेकमेंडेशन द्यायला सांगितलेले आहेत. तर आपण सोल्युशनला सुरुवात करताना एक एक जी कंडिशन आहे ती एक एक कंडिशन विचारात घेणार आहे. फर्स्ट आपल्याला जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन दिलेली आहे त्यामध्ये रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर, चार्जेबल एक्सपेन्सेस, व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट, 100% ऑफ डायरेक्ट लेबर ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ट्रेड युनियनची जी डिमांड आहे 12.5% काय करायचं आहे, डायरेक्ट लेबर चार्जेस वाढवायचे. तर त्यानुसार आपण आधी जी कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ती किती होणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. मग सोल्युशन घ्या, वरती नाव द्या, कॅल्क्युलेशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन ॲट करंट लेवल ऑफ प्रोडक्शन अँड सेल दॅट इज 10,000 युनिट. चालू पोझिशन मध्ये प्रोडक्शन आणि सेल किती आहेत तर 10,000 युनिट आहे आणि त्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करतोय. मग बघा 10,000 युनिट आपले काय आहेत, सेल्स आहेत युनिट्स मध्ये. आणि जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती आपल्याला दिलेली आहे, रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर, चार्जेबल एक्सपेन्सेस, ते आपण सेल्स मधून मायनस करून कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करतोय. बघा इथे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 10,000 युनिट दिलेले आणि मंथ अँड सेल देम ॲट 120 पर युनिट. एका युनिटची सेलिंग प्राइस पण दिलेली आहे 120 रुपये. इथे आपल्याला जे टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती दिलेली आहे 90 रुपीज. व्हरायबल कॉस्ट ज्या आहेत त्यामध्ये रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर, चार्जेबल एक्सपेन्सेस आणि व्हरायबल सेलिंग कॉस्ट, अशा व्हरायबल एक्सपेन्सेस जे आहेत, व्हेरिएबल एक्सपेन्सेस किंवा व्हेरिएबल ओव्हरहेड्स ते दिलेले आहेत. ते आपण सेलिंग प्राइस मधून वजा करणार, म्हणजे 120 रुपये मधून 90 वजा करणार आणि करंट पोझिशनचं कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर मग आपण काय कॅल्क्युलेट करणार, तर जी कंडिशन आहे 12.5%ची त्यानुसार कॅल्क्युलेशन करणार आहोत. Calculation of contribution at current level of production and sale that is 10,000 unit. त्यासाठी स्टेटमेंट टाका. इन द बुक्स ऑफ ब्रह्मा लिमिटेड बांद्रा, कॉन्ट्रीब्युशन स्टेटमेंट पर्टिक्युलर इनर आउटर कॉलम. सेल्स आपल्याला दिलेले आहेत, सेल्स लिहा 120 रुपये पर युनिटचे आहेत. लेस व्हेरिएबल कॉस्ट 90 रुपीज. 90 कशी आलेली आहे तर त्याचं डिस्क्रिप्शन, रॉ मटेरियल इनर कॉलमला 48 रुपीज, डायरेक्ट लेबर चार्जेस इनर कॉलमला 20 रुपीज, त्यानंतर चार्जेबल एक्सपेन्सेस इनर कॉलमला ₹2 आणि व्हेरिएबल सेलिंग कॉस्ट इन ब्रॅकेट 100% ऑफ डायरेक्ट लेबर ₹20. यांची बेरीज करून आउटरला 90, 120 मधून 90 व्हेरिएबल कॉस्ट वजा केली, कॉन्ट्रीब्युशन आलेलं आहे 30 रुपये. हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते करंट लेवलचं आहे. आता आपल्याला लेबरचे जे चार्जेस आहेत ते कितीने वाढवायचे सांगितलेले आहेत तर 12.5%. मग 12.5% लेबर चार्जेस वाढवून आपल्याला विदाउट चेंजिंग मार्केट प्राइस कॅल्क्युलेशन करायचे. मग पुन्हा एक स्टेटमेंट घ्या. पहिली कंडिशन लिहा, ए, इन्क्रीज द प्रोडक्शन अँड सेल सुटेबली विदाउट चेंजिंग मार्केट प्राइस. मार्केट प्राइस न बदलता आपल्याला प्रोडक्शन आणि सेल्स वाढवायचे आहेत. मग त्यासाठी सेल्स मध्ये काही बदल नाहीये, सेल्स आहे तेवढेच राहतील, म्हणजे 120. पुन्हा एक कॉन्ट्रीब्युशनचं स्टेटमेंट काढा. आता इथे आपण आपली जी पहिली कंडिशन आहे ती वापरतोय, पहिली स्ट्रॅटेजी वापरतोय, ए, म्हणून इथे ए लिहा. इन्क्रीज द प्रोडक्शन अँड सेल्स सुटेबली विदाउट चेंजिंग मार्केट प्राइस. पुन्हा कॉन्ट्रीब्युशनचं स्टेटमेंट टाका. इथे मात्र आता आपल्याला जे लेबर चार्जेस आहेत ते 12.5% वाढवून घ्यायचे. मग पर्टिक्युलर रुपीज सेल्स घ्या. आउटर कॉलमला 120, जसे अगोदरचे होते तेवढेच सेल्स आहेत 120. त्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट लेस करायची, लेस व्हेरिएबल कॉस्ट. आता इथे रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे ती काही चेंज होणार नाही, ती ऍज इट इज आहे.
म्हणून रॉ मटेरियल घ्या 48 रुपीज. त्यानंतर डायरेक्ट लेबर चार्जेस ओरिजिनल होते ₹20. ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या ओरिजिनल 20 हे आपल्या माहितीसाठी आहे, प्लस इन्क्रीज बाय 12.50%. 20 रुपयावर 12.5% कॅल्क्युलेट करा, ते आलेले आहेत ₹2.5. 2.50 ऍड करून इनर कॉलमला ₹22.50. आता लेबर चार्जेस जर वाढले तर निश्चितच आपली व्हेरिएबल सेलिंग कॉस्ट पण वाढणार आहे. चार्जेबल एक्सपेन्सेस मध्ये काहीच फरक नाही, ते ₹2 तसेच्या तसे लिहा. चार्जेबल एक्सपेन्सेस ₹2 इनर कॉलमला, आणि व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट इन ब्रॅकेट 100% ऑफ डायरेक्ट लेबरच्या 100%. मग डायरेक्ट लेबर किती आहे 22.50. मग व्हेरिएबल सेलिंग कॉस्ट पण किती येईल 22.50. मग ह्यांची बेरीज करून आउटरला आले 95. आपण इथे काय केलेलं आहे तर मार्केट प्राइस किंवा सेलिंग प्राइस आहे तेवढीच ठेवलेली आहे, ती चेंज केलेली नाहीये. फक्त जी कंडिशन होती की 12.5% लेबर कॉस्ट वाढवायची ती वाढवून घेतली, आणि लेबर कॉस्ट वाढली म्हणून व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट पण वाढली, कारण की ती डायरेक्ट लेबरच्या 100% होती. मग आता टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आलेली आहे 95 पर युनिट. मग 120 मधून 95 मायनस करा. कॉन्ट्रीब्युशन आता आपलं कॅल्क्युलेट करून आलेलं आहे 25. रिवाइज कॉन्ट्रीब्युशन किती आलेलं आहे 25. याप्रमाणे आपण फर्स्ट करंट स्टेटस मधलं कॉन्ट्रीब्युशनचं स्टेटमेंट काढलं, त्यानंतर पहिली कंडिशन टाकून कॉन्ट्रीब्युशनचं स्टेटमेंट काढलं. आता किती युनिट प्रोड्यूस करायचे किंवा सेल करायचे, सेम प्रॉफिट मेंटेन करायचं असेल तर त्यासाठी कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस अँड सेल टू मेंटेन सेम लेवल ऑफ प्रॉफिट. मग त्यासाठी फॉर्म्युला लिहा. टोटल कॉन्ट्रीब्युशन ऍट करंट लेवल छेद रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. आपण काय घेतोय टोटल कॉन्ट्रीब्युशन ऍट करंट लेवल छेद रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. मग टोटल कॉन्ट्रीब्युशन करंट लेवलचं काढायचं असेल तर एका युनिटचं ₹30 आलेले आपल्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये. मग 30 इंटू आपले युनिट जे आहेत ते किती सांगितलेले आहेत 10,000 सांगितलेले आहेत. मग 30 इंटू 10,000 टोटल काढण्यासाठी काय करायचं तर एका युनिटचं कॉन्ट्रीब्युशन करंट लेवलचं 30 इंटू युनिट किती सेल आणि प्रोड्यूस केले 10,000 छेद रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट. रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट आता सेकंड स्टेटमेंट मध्ये आपण काढले 25. मग 30 गुणिले 10,000 कॅल्क्युलेट करून आलेले आहेत 3 लाख, आणि 3 लाखाला आपण 25 ने डिवाइड करणार, म्हणजे आपले युनिट्स प्रोड्यूस किंवा सेल किती आलेले आहेत 12,000 युनिट. सेम प्रॉफिट मेंटेन करायचं असेल आणि सेलिंग प्राइस पण सेम ठेवायची असेल तर किती युनिट प्रोड्यूस आणि सेल करावे लागतील तर 12,000 युनिट्स प्रोड्यूस आणि सेल करावे लागतील. आता आपण सेकंड कंडिशन जी आहे ती पाहणार आहोत आणि त्यानुसार आता कॅल्क्युलेशन करायचं. सेकंड कंडिशन टाकण्या अगोदर आपल्याला जे कॅल्क्युलेट करायला लावले यू आर रेकमेंड, तर त्यामध्ये पीव्ही रेशो सुद्धा विचारलाय, म्हणून अगोदर आपण पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करून घेऊया, त्यानंतर आपण सेकंड कंडिशन टाकूया. मग रिवाइज पीव्ही रेशो इज इक्वल टू रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट अपॉन सेलिंग प्राइस पर युनिट इंटू 100. फॉर्म्युला लिहिला आपण पीव्ही रेशोचा रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट छेद रिवाइज प्राइस पर युनिट इंटू 100. आता सूत्रामध्ये किमती टाका. रिवाइज कॉन्ट्रीब्युशन आहे 25, सेलिंग प्राइस आहे 120 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून पीव्ही रेशो आलेला आहे 20.83%, 20.83%. पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करून घेतला कारण की आपल्याला आन्सर मध्ये ते पण विचारलेलं होतं, म्हणून पीव्ही रेशो काढला. आता सेकंड कंडिशन लिहा बी. इन्क्रीज द इनवॉइस प्राइस सुटेबली बट maintain the production and sales at the current level. Increase the invoice price suitably. माहित नाही कितीने इन्क्रीज करायचे आपल्याला, म्हणून आता इथे आपण सेल किती मांडणार आहोत तर एक्स मांडणार आहोत, आणि त्यानंतर सांगितले बट मेंटेन द प्रोडक्शन अँड सेल्स ऍट करंट लेवल. मग घ्या पुढचं स्टेटमेंट बी कंडिशन टाकून कॉन्ट्रीब्युशनचं पुन्हा स्टेटमेंट काढतोय आपण. फॉर्म्युला सेम तोच वापरायचा आहे.
फक्त इथे आपल्याला आता सेल किती मेंटेन करायची, सेलिंग प्राइस ते माहित नाही, सुटेबली मेंटेन करायला सांगितले, इन्क्रीज करायला सांगितले. म्हणून सेल्स बरोबर आपण काय मानतोय, एक्स मानतोय. कंसामध्ये तसं लिहा, लेट अस अज्युम सेलिंग प्राइस पर युनिट ॲज एक्स. आता व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची, परंतु व्हेरिएबल कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला बी कंडिशन मध्ये सांगितलं होतं की डीलर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, तर सेल्स कमिशन द्यायचंय. आणि सेल्स कमिशन किती द्यायचं आहे, तर त्यासाठी तुमची जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती कितीनी वाढवायची आहे, 5 रुपयांनी वाढवायची. ते मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दाखवते, बघा स्टेटमेंट. बघा बी कंडिशन मध्ये आपल्याला सांगितलं होतं, इन्क्रीज द इनवॉइस प्राइस सुटेबली बट मेंटेन द प्रोडक्शन अँड सेल्स ॲट करंट लेवल. इन्क्रीज द सेल्स कमिशन to attract the dealers and maintain the sales will increase the variable selling on cost by ₹5 per unit. काय करायला सांगितले, तर सेल्स कमिशन द्यायला सांगितलंय डीलर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. आणि मग ते सेल्स कमिशन किती रुपये द्यायचं आहे, तर 5 रुपये द्यायचं आहे. कसं द्यायचंय, तर व्हरायबल कॉस्ट जी आहे तुमची सेलिंग ऑन कॉस्ट ती 5 रुपयांनी वाढवायला सांगितलेली. आणि बघा इथे सांगितलं होतं की सुटेबल इनफ्लेटेड प्राइस टू मेंटेन सेम लेवल ऑफ प्रॉफिट अँड न्यू पीव्ही रेशो. म्हणून आपण जी ए कंडिशन मांडली होती त्यामध्ये पण पीव्ही रेशो पण कॅल्क्युलेट केला होता. आता बी कंडिशन मध्ये आपल्याला 5 रुपयांनी सेलिंग प्राइस सुद्धा वाढवायची, म्हणजे लेबरची कॉस्ट 12.5 वाढवायचीच आहे आणि प्लस 5 रुपयांनी सेलिंग ऑन कॉस्ट पण काय करायची आहे, वाढवायची, कारण की कमिशन द्यायचंय डीलर्सला 5 रुपयाप्रमाणे. मग सेकंड स्टेटमेंट घ्या. बी सेकंड कंडिशन जी आहे आपली ती आहे बी, सेकंड स्ट्रॅटेजी. इन्क्रीज द इनवॉइस प्राइस सुटेबली बट मेंटेन द प्रोडक्शन अँड सेल्स ॲट अ करंट लेवल. त्यासाठी आपण सेल्स अज्युम केलेले आहेत एक्स आणि जी व्हरायबल कॉस्ट आहे ती आपण काढतोय, त्यासाठी लेस व्हरायबल कॉस्ट. रॉ मटेरियलची जी कॉस्ट आहे ती ऍज इट इज आहे, ती काही चेंज झालेली नाहीये, म्हणून रॉ मटेरियल घ्या 48. त्यानंतर डायरेक्ट लेबर कॉस्ट आपण आधीच्या स्टेटमेंट मध्ये काढलेली आहे 22.5 रुपये, तीच आपण घेणार आहोत, कारण मूळची जी होती ती 20 रुपये होती आणि त्यामध्ये 12.5% ऍडिशनल कॉस्ट ऍड केलेली आहे, 22 रुपये 50 पैसे डायरेक्ट लेबर चार्जेस. चार्जेबल एक्सपेन्सेस मध्ये काहीही चेंज नाहीये, त्यामुळे चार्जेबल एक्सपेन्सेस आहे तेवढेच घ्या, ₹2. त्यानंतर व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट इथे मात्र आपल्याला 5 रुपयांनी वाढवायची होती, कारण कमिशन द्यायचंय. म्हणून व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट 100% ऑफ डायरेक्ट लेबर. डायरेक्ट लेबरच्या 100% म्हणजे 22 रुपये 50 पैसे पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या आणि त्यामध्ये 5 रुपयांनी सेलिंग कॉस्ट वाढवायला लावलेली, कशासाठी, तर सेल्स कमिशन साठी. म्हणून सेल्स कमिशनचे 5 रुपये ऍड करा. ऍड करून टोटल आउटरला आलेली म्हणजे इनर कॉलमला 27 रुपये 50 पैसे व्हेरिएबल सेलिंग ऑन कॉस्ट. आता या सर्वांची बेरीज करा, 48 प्लस 22.50 प्लस 2 प्लस 27.50 ही टोटल व्हेरिएबल कॉस्ट आली आहे 100. सेल्स मात्र आपल्याला माहित नाही. मग जर माहित नाही तर मग आपण हे इक्वेशन असंच खाली घेणार आहोत, म्हणजे x मायनस 100 आपली टोटल कॉन्ट्रीब्युशन किती येईल, तर ते येईल रिवाइज कॉन्ट्रीब्युशन x मायनस 100 असंच ठेवूया आपण. आता इथे आपल्याला मॅथमॅटिकलचे जे रूल्स आहेत ते वापरून आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. x मायनस 100 आपण असंच ठेवलेलं आहे. मग खालच्या ओळीवर घ्या, टोटल कॉन्ट्रीब्युशन वेअर टोटल कॉन्ट्रीब्युशन ऍट करंट लेवल. करंट लेवलचं कॉन्ट्रीब्युशन आपण यापूर्वी कॅल्क्युलेट केलेले बघा. तिथे आपण 30 रुपये पर युनिटचं होतं आणि युनिटची संख्या होती 10,000, गुणिले गुणाकार करून टोटल कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते आहे 3 लाख रुपये. मग या टोटल कॉन्ट्रीब्युशन ऍट करंट लेवल इज इक्वल टू रिवाइज कॉन्ट्रीब्युशन पर युनिट गुणिले नंबर ऑफ युनिट ऍट करंट लेवल. मग टोटल कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 3 लाख. 3 लाख कसं आलेलं आहे, तर करंट लेवल मध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं 30 रुपये पर युनिट आणि युनिटची संख्या होती 10,000, दोन्हींचा गुणाकार करून 3 लाख. रिवाइज कॉन्ट्रीब्युशन किती माहित नाही अजून, मग आहे तसंच ठेवूया, x वजा 100 ब्रॅकेट टाका त्याला गुणिले
नंबर ऑफ युनिट ऍट करंट लेवल किती आहे 10,000 म्हणून 10,000. आता बघा गणिताचा जो रूल आहे आपण काय करतो तर जेव्हा एक्स ची किंमत काढायची असते तर त्यावेळेला ज्या संख्या असतात त्या बरोबरच्या पलीकडे नेतो. मग आता इकडे 3,00,000 रुपये आणि इकडे 10,000 युनिट गुणाकाराला होते जाताना भागाकाराला जाते म्हणून नेक्स्ट स्टेप. सो 3,00,000 छेद 10,000 युनिट बरोबर एक्स वजा 100 हे असेच राहिले एक्स वजा 100. आता हे 0 0 कॅन्सल करून म्हणजे 10,000 आणि 3,00,000ला भाग देऊन आपण उत्तर काढून घेतलं तर ते उत्तर आलेलं आहे 30 रुपये. मग 30 रुपये बरोबर 100 एक्स वजा 100. आता 100 इकडे पाठवा इकडे मायनस होते जाताना प्लस होते मग जाताना प्लस झाले म्हणजे एक्स बरोबर किती येतील तर 130 130 रुपये. मग आपली जी इनफ्लॅटेड प्राइस आहे एक्स म्हणजे आपण कशाला मांडलं होतं तर सेल्स साठी मांडलं होतं. तर सेल्स किंवा सेलिंग प्राइस किंवा इनफ्लॅटेड प्राइस जी आहे ती आपली किती आलेली आहे 130 130 रुपये आलेली. आता ह्याचा पण पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करा. पीव्ही रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी पीव्ही रेशोचा फॉर्म्युला लिहा. रिवाइज पीव्ही रेशो बरोबर रिवाइज कॉन्ट्रीब्युशन छेद इनफ्लॅटेड सेलिंग प्राइस. रिवाइज कॉन्ट्रीब्युशन आहे 30 छेद इनफ्लॅटेड सेलिंग प्राइस आहे 130 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 23.08%. याप्रमाणे आपण जो 2 नंबरचा प्रॉब्लेम होता त्या 2 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये ज्या 2 स्ट्रॅटेजी वापरलेल्या होत्या त्या 2 स्ट्रॅटेजी वापरून सेलिंग प्राइस आणि पीव्ही रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे. जे सेकंड स्ट्रॅटेजी होती त्यानुसार आपली इनफ्लॅटेड प्राइस किंवा सेलिंग प्राइस आलेली आहे 130 रुपये. आणि पहिला जी कंडिशन होती त्या कंडिशन मध्ये सांगितलं होतं की सेलिंग प्राइस चेंज नाही करायची तर फक्त सेल्सचा व्हॉल्यूम वाढवायचा. तर तो व्हॉल्यूम आपला 10,000 युनिट वरून वाढून 12,000 युनिट आपल्याला सेल्स करावे लागतील तेव्हा तो प्रॉफिट मेंटेन होईल. इथे आपला 2 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.